कोल्हापूर खंडपीठ झालेच पाहिजे। कोल्हापुरात उच्च न्यायालय खंडपीठ स्थापनेसाठी भव्य दुचाकी महारॅली। कोल्हापूर 18 फेब्रुवारी 2025 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात स्थापन करण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरात आज भव्य दुचाकी महारॅलीचे आयोजन करण्यात आले। मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समिती आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीला वकिलांसह हजारो नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। न्याय आपल्या दारी हवा, नागरिकांचा निर्धार। ही भव्य रॅली जिल्हा न्यायालय ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर काढण्यात आली। संपूर्ण मार्गावर कोल्हापूर खंडपीठ झालेच पाहिजे, न्याय आपल्या दारी हवा, सामान्यांना मुंबईपर्यंत न्याय मागायला जाऊ लागू नये अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला। या रॅलीत कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 6 जिल्ह्यांतील वकिलांसह सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। न्यायालयाचे खंडपीठ का आवश्यक? सध्या या 6 जिल्ह्यांतील नागरिकांना 430 किलोमीटर लांब मुंबई गाठावी लागते। हे प्रवास खर्च, वकिली खर्च आणि वेळेच्या दृष्टीने सर्वसामान्यांसाठी अडचणीचे ठरत आहे। शिवाय मुंबई उच्च न्यायालयातील खटल्यांचा भार वाढल्यामुळे न्याय मिळाल्यास उशीर होत आहे। खंडपीठाच्या स्थापनेमुळे न्याय प्रक्रिया जलद आणि सोपी होईल। नागरिकांना न्याय मिळवणे अधिक सुलभ होईल। वकिलांना आणि कायद्याच्या विद्यार्थ्यांना मोठी संधी मिळेल। कोल्हापूर आणि परिसराचा आर्थिक आणि सामाजिक विकास वेगाने होईल। मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर, तातडीने निर्णयाची मागणी। रॅलीच्या समारोपानंतर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले। शासनाने या मागणीची दखल घेऊन त्वरित निर्णय घ्यावा अशी सर्वसामान्य नागरिकांची आणि वकिलांची आग्रही मागणी आहे। खंडपीठ मंजुरीसाठी आमरण उपोषण। खंडपीठाच्या मागणीला आणखी बळकटी देण्यासाठी पदवीधर मित्र संघटनेचे अध्यक्ष माणिक पाटील सुयेकर यांनी 16 फेब्रुवारी 2025 पासून आमरण उपोषण सुरू केले। कोल्हापुरात न्यायसंस्थेचा विस्तार आणि सर्वसामान्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने त्वरित निर्णय घ्यावा। कोल्हापूरसाठी खंडपीठ हवेच, पश्चिम महाराष्ट्राचा एकजूट निर्धार। या भव्य रॅलीने संपूर्ण महाराष्ट्र आणि कोकणातील नागरिकांची न्याय आपल्या दारी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याची मागणी आणखी तीव्र केली आहे। आता या सरकार मागणीवर काय निर्णय घेते याकडे खरं तर गेली अनेक वर्षे, जवळपास 40 ते 45 वर्षे कोल्हापुरात खंडपीठ होण्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये अनेक वकील मंडळी, सर्व तालुका बार असोसिएशन, सर्व जिल्ह्याचे बार असोसिएशन, सर्व 5 जिल्ह्यातील वकील संघटना, आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी खंडपीठ होण्यासाठी आम्ही जीवाचं रान करतोय, संघर्ष करतोय, रस्त्यावर उतरतोय। तरी सुद्धा राज्यकर्त्याला जर जाग येणार नसेल तर आम्हाला हा मार्ग अवलंबला पाहिजे। आणि म्हणून आमची बरेच वर्षापासून मागणी आहे की कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं। खरं तर कोल्हापुरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ होण्यासाठी जे 32 नॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये आमचं कोल्हापूर बसतं। आणि हा विषय आम्ही याच्या आधी प्रत्येक वेळी राज्य सरकारला आम्ही आमचा आवाज, आमची निवेदनं, आमच्या आंदोलनाचा आवाज आम्ही तिथपर्यंत पोहोचवला आहे। तरी सुद्धा आज तागायत आम्हाला न्याय मिळाला नाही। 6 जिल्ह्यातील वकील जर न्यायाच्या प्रतीक्षेत जर रस्त्यावर उतरणार असतील तर सर्वसामान्य जनता मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाऊन आपले खटले कसे चालवतील आणि आपला न्याय मागतील। आमची आंदोलन पुढच्या दिशा कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष सांगतीलच, पण मी एवढंच सांगेन 6 जिल्ह्यातील वकील संघटना आणि आमची खंडपीठ कृती समितीचे जे निमंत्रक आहेत ते सांगतीलच। पण तरी सुद्धा एक वकील या नात्याने मी एवढंच सांगेन की आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना निवेदन देणार आहोत। आणि आमच्या ज्या मागण्या आहेत, खरं तर आमची एकच महत्त्वाची मागणी आहे की कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं, जेणेकरून सर्वसामान्य जनतेला, पक्षकारांना न्याय मिळेल। या भूमिकेत आम्ही आज इथं आलेलो आहोत आणि आम्ही आता कोल्हापूर जिल्हाधिकारी निवेदन नाव सांगा। अध्यक्ष मी
ज्युनियर वकिलांना सुद्धा स्टायपेंड मिळावा। गेली अनेक राज्य कर्नाटक सरकार असेल अनेक राज्य ज्युनियर वकिलांना स्टायपेंड देते, तो सुद्धा स्टायपेंड अजून महाराष्ट्र सरकारने दिलेला नाही, याचा विचार व्हावा। खरं तर ॲडव्होकेट संग्राम गुरव कागल तालुका बार असोसिएशन खरं तर अनेक ज्युनियर वकिलांना अजून न्याय मिळाला नाहीये आणि त्यामुळे तो न्याय मिळावा ही आमची प्रमुख मागणी आहे।